नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? तर आज मी बनवते पालकचा गरगटा. ही अतिशय पारंपरिक रेसिपी आहे. तुमच्या घरी नक्की ही रेसिपी बनलेली असणार. तुमच्या आई आजीने ही रेसिपी नक्की तुम्हाला कधी ना कधी खाऊ घातलेली आहे. तर हीच रेसिपी आज आपण बनवतो आहे. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये. एकही मिनिट न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे पालक मी निवडून घेतलेला आहे. स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण हा पालक बारीक चिरून घेऊया. तर पालकच्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपीज बनवल्या जातात. पराठा बनवला जातो, पुरी बनवली जाते, पण ही अत्यंत साधी, सोपी, झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. शिवाय ही पारंपरिक पद्धत आहे. आपल्या आई आजी या पूर्वीपासून ही रेसिपी बनवत आलेल्या आहेत. तर या ठिकाणी मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी इथे अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. आता या ठिकाणी मी कुकर घेत आहे आणि या कुकरमध्ये हे जो पालक मी चिरून घेतलेला आहे तो पालक डाळ आणि शेंगदाणे घालून हे शिजायला ठेवून देणार आहे. तर या ठिकाणी आता पालक टाकून घेते. ही जी डाळ आहे ती धुवून घ्यायची आहे. तर डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मिक्स करत आहे. आणि शेंगदाणे, तर या ठिकाणी तुम्ही तुरीची डाळ पण वापरू शकता. मी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे. आता आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पातेल्यामध्येही हा पालक शिजवू शकता जर तुम्हाला कुकरला लावायचं नसेल तर, किंवा कुकर नसेल तर. तर या ठिकाणी आपल्या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण बघूया, पालक आणि डाळ शिजलेली असेल. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये पालक शिजून जातो, डाळही शिजते व्यवस्थित. तर या ठिकाणी बघू शकतो आपण डाळ आणि पालक व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण याला उतरवून घेऊयात. या ठिकाणी मी एक कांदा घेतलेला आहे, त्याला असा उभा आडवा चिरून घेणार आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे, तोही मी उभा आडवा चिरून घेते. तर हा मी ग्राइंडर आणलेला आहे डीमार्टमधून. माझ्याकडे ग्राइंडर नव्हता. अतिशय छान प्रोडक्ट आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. तर बघूया, आज मी याचं उद्घाटन करते. तर प्रथमतः याच्यामध्ये मी कांदा ग्राइंड करून घेते. तर खूप छान वर्किंग झालं आणि छान कट पण झाला कांदा. मला कांदा चिरताना फार त्रास होतो, म्हणजे डोळ्यातून खूप पाणी येतं, पण यावेळेस असं झालं नाही. त्यामुळे मी खूप खुश आहे या प्रोडक्टवरती. तर मी याच पद्धतीने टोमॅटो पण ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि आता आपण हा जो पालक शिजवून घेतलेला आहे त्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जी डाळ आणि शेंगदाणे आहे ते फुटले जातील आणि जी कन्सिस्टन्सी असते ग्रेव्हीला ती कन्सिस्टन्सी येण्यास मदत होईल. तर या ठिकाणी बघू शकताय की छान अशी कन्सिस्टन्सी आत्ताच तयार झालेली आहे. आता आपण कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. अर्धा चमचा मी इथे जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकून घेते. कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता आपण 5 ते 7 पाने कढीपत्ता टाकतो आहे. कढीपत्ता पण चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता आपण टोमॅटो टाकतो आहे. टोमॅटो आपण चांगला फ्राय करून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर विरघळला जातो. आता या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे गरम मसाला टाकलेला आहे. आता हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी मी लाल तिखट टाकते आहे. आमच्या इकडे याला चटणी म्हणतात. तर ही चटणी मी 2 चमचे टाकलेली आहे. आणि आता हे जे पालकचा गरगटा मी बनवला आहे तो मी या कढईमध्ये टाकून घेते. या ठिकाणी फार जपून करायची प्रोसेस आहे, कारण याचे शिंतोडे उडतात आणि हाताला चटके लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शांतपणे किंवा हळूवार पद्धतीने ही प्रोसेस करायला हवी. तर या ठिकाणी आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि याला छान अशी उकळी काढून घेऊया. तर अतिशय झटपट, पटकन आणि खूप कमी इन्ग्रेडियंट, घरच्या घरी अवेलेबल असलेले इन्ग्रेडियंटमध्ये कोणतेही मसाले न वापरता, कोणतेही वाटण न करता अतिशय प्रॉपर अशा कन्सिस्टन्सीमध्ये ही छान चविष्ट अशी भाजी तयार होते. याच्यामध्ये खूप सारे आयन्स आहेत, विटॅमिन्स आहेत.
तर वरून आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकतो आहे आणि छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आपण. तर बघू शकताय खूप छान भाजी लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, रोटीसोबत तुम्ही सर्व करू शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील. तर आता आपण हे जो पालकचा गरगटा आहे तो एका बाउलमध्ये सर्व करतो आहे. बघू शकता खूप छान असं टेक्स्चर आहे आणि अशाच आपण नवनवीन रेसिपीज बनवत जाणार आहोत.